आपला फोटो जो आहे ऍडमिट कार्डवरचा तर तो खूप लहान आला किंवा मग सही एकदम ब्लर झाली, खूप छोटी आली. एक्झाम हॉलमध्ये कोणती अडचण येऊ शकते आणि ती अडचण येऊ नये तर यासाठी आज आपण काय करायला पाहिजे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघतोय. तुम्ही जर जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. हे आपलं नीटचं ऍडमिट कार्ड आहे की जे आपण आता डाउनलोड केलं काल परवा. यामध्ये हे पहिलं पेज आहे. आपल्याला घरी कोणतं काम करायचं तर ते अगोदर मी यामध्ये एक्सप्लेन करतो. सुरू आमच्या टीमनं जे पण काम केलेलं आहे तर हे मी आपल्या पब्लिक व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करतोय. तसा आमचा पेड मेंबरचा ग्रुप वेगळा आहे, पण हे जे काम आहे तर हे विद्यार्थ्यांच्या आता सध्या गरजेचे आहे, तर त्यामुळे हे सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवतोय. आता बघा, हा जो इथला फोटो आहे तुमच्या ऍडमिट कार्डवरचं जे पहिलं पेज आहे तर त्यामध्ये तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो जो चिपकवायचा तर तो फोटो घरीच चिटकवायचा अगोदर. तर यात अडचण येते. तो जो फोटो येतो तो पासपोर्ट मध्ये थोडा मोठा आहे आणि तो असा वर पण जातो, म्हणजे थोडक्यात हे वरचा भाग पण कव्हर होतो त्यामध्ये. आणि वर त्या आपल्या मुलाचं नाव आहे, परीक्षा केंद्राचं ऍड्रेस आहे, तर तो कुठे दबायला नको. तर यासाठी काय करायचं, जो आपला फोटो आहे तर त्याला तुम्ही थोडं पेस्ट करताना थोडं असं खालच्या साईडला पेस्ट करा, कारण इथं भरपूर जागा एनटीए न दिलेली आहे या साईडला. फोटो थोडा खाली आला तरी चालतो. आता यानंतर या बॉक्समध्ये आपल्याला डाव्या हाताचा जो थंब आहे तर तो द्यायचा, पण हा एक्झाम हॉलमध्ये नाही, हे आपल्याला घरून करून जायचं. तर त्यामुळं हा घरी आपल्याला द्यायचा, हा फोटो पण आपल्याला घरी चिपकवायचा. राहतो प्रश्न पहिल्या पेजवरचा हा बॉक्स. तर यामध्ये आपल्याला आपल्या विद्यार्थ्याची सही लागते, पण ही सही एक्झाम हॉलमध्ये इनव्हिजिलेटरच्या समोर करावी लागते. तर त्यामुळं या ठिकाणी सही करू नका. आता यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तर तो नेक्स्ट पेजवर आहे, म्हणजे जे 2 नंबरचा पेज आहे तर ते आपण एकदा घेऊ. यामध्ये हा जो बॉक्स आहे हा मी करून दिलेला आहे, तर हा आपल्याला एनटीए कडनं आलेला नाही. यामध्ये आपल्याला पोस्टकार्ड साईज फोटो चिटकवायचा, तो सुद्धा घरी चिटकवायचा, तिथं जाऊन चिटकवायचा नाही. अगोदर रेडी करून ठेवायचं सगळं मटेरियल. त्यानंतर इथं ही जी सही आहे स्टुडंटची तर ही एक्झाम हॉलमध्ये करावी लागते. जेव्हा आपल्याला इनव्हिजिलेटरच्या समोर ते सांगतील की सही करा तर त्यावेळेस स्टुडंटनं ही अशी क्रॉसमध्ये ही सही करायची असते. त्यानंतर इनव्हिजिलेटर या साईडला सही करतात, म्हणजे लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड अशा 2 सह्या असतात फोटोच्या आजूबाजूला. ठीक आहे, एक या साईडला एक या साईडला. आणि हा फोटो कोणता, मोठा पोस्टकार्ड साईजचा, त्याची साईज वगैरे मी नंतर सांगतो. आता यानंतर पुढचा एक मुद्दा आहे तो पुन्हा हे जे पेज आहे याच पेजवरच आहे, कारण तिसरं तर इन्स्ट्रक्शन वाला पेज आहे. या पेजवर एक्झाम हॉलमध्ये इनव्हिजिलेटरच्या समोर परत एक सही आपल्याला करावं लागते मुलाला किंवा मुलीला आपल्या. तर ती पण तेव्हाच. थोडक्यात कुठली सही यामध्ये घरी करायचं काम नाही. आता आपण आपल्या फोटोची साईज किंवा मग आपल्या सहीची साईज किती असावी तर ते सविस्तर बघू. कारण महत्वाचा मुद्दा मी कोणता घेतला की कालच्या व्हिडिओला ज्या कमेंट होत्या की सर फोटो आणि सही योग्य साईज कोणती पाहिजे, कारण आमचे फोटो लहान आले किंवा आमची सही लहान आली, अडचण येणार आहे, पण मग त्याला काय करायला पाहिजे, किती साईज योग्य राहील तर ते बघू. सुरुवात पहा, या व्हिडिओचे मी 3 पार्ट केले जवळपास या माहितीसाठी, आणि हे सगळं आमच्या टीमनं बसून सगळं काढलेलं आहे. बघा आता यामध्ये घरी काय करायचं तर हा पहिला पार्ट आहे. त्यानंतर घरी काय करायचं झालं याच्यानंतर आपण काय करणार तर आपल्याला एक्झाम हॉलमध्ये नेमकं काय करायचं तर तो पण एक पार्ट असणार आहे. आणि तिसरा जो पार्ट आहे तर तो स्टुडंट करतात त्या मोठ्या चुका. तर ही 3 पार्ट आहे. आपण पहिल्या पार्टवर येऊ की आपण घरी नेमकं काय करायचं. पहा घरी काय करायचं तर सगळ्यात अगोदर जेव्हा आपण तुम्ही ऍडमिट कार्ड काढसाल तर पासपोर्ट साईज फोटो जो आहे तर त्यावर आपण थोडं आता बोलू. पासपोर्ट साईज फोटो ऍडमिट कार्डवर दिलेल्या जागी योग्य ठिकाणी तुम्हाला चिपकवायचा. त्याची साईज जर मोठी असेल तर तो कापत बसायचा नाही, थोडा तो खालच्या साईडला पेस्ट झाला तरी चालतो, कारण एनटीए ने तिथे जागा उपलब्ध करून दिलेली आहे. ठीक आहे. यानंतर तोच फोटो आहे का की जो फॉर्मवर आपण अपलोड केलेला होता तर याची खात्री करा. कारण आता आमच्या जानेफळ मधलेच एक सर आहे की ज्यांनी विचारलं की सर फोटो कोणता चिपकू, कारण जो फॉर्म मध्ये आपण अपलोड केलेला होता तोच फोटो का दुसरा, आता फ्रेश काढायचा का, फ्रेश काढायचं काम नाही, जो अपलोड केलेला आहे तर तोच चिपका. यानंतर पोस्ट कार्ड साईज फोटो म्हणजे मोठा फोटो, हा दुसरा मुद्दा आहे. हा पहिला मुद्दा पासपोर्ट साईज फोटोचा. तर आता हा फोटो थोडा वेगळा असतो, 4x6 साईज वाला असतो, वेगळ्या बॉक्समध्ये चिपकावा लागतो, कारण तिथं तुम्हाला मी बॉक्स करून दाखवला, त्या बॉक्समध्ये त्या पद्धतीने तो चिपकवा. त्यानंतर यामध्ये नंबर 3 चा मुद्दा आहे तो थंब इम्प्रेशन वाला. आता थंब इम्प्रेशनचा एक लक्षात घ्या की यामध्ये तो मुद्दा नाही दिलेला, पण
थंब इम्प्रेशन ऍडमिट कार्डवरचं एक्झाम हॉलमध्ये करायचं काम नाही, ते घरी करावं लागतं, हे लक्षात ठेवा. आता यात पहिला मुद्दा काय, डाव्या हाताचा अंगठा आपल्याला थंब इम्प्रेशन मध्ये द्यायचा आहे, क्लिअर पाहिजे तो आणि ब्लू किंवा ब्लॅक इंक मध्ये पाहिजे. त्यानंतर आपल्याला घाई कोणतीच नाही करायची, सगळं स्वच्छ आणि क्लिअर काम करून ठेवायचं. ठीक आहे, आता आपण थोडं पुढचा पॉइंटवर येऊ, पार्ट 2 वर येऊया, की एक्झाम हॉलमध्ये नेमकं काय करायचं आपण. ते तर घरचे कामं झाले. एक्झाम हॉलमध्ये सर्वात मोठी चूक कुठं होते ते पहा. बरेच स्टुडंट ही घरीच सही करतात ऍडमिट कार्डवर. मी अगोदर ऍडमिट कार्ड तुम्हाला मेन्शन केलेलं आहे, कुठल्याही ठिकाणी. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. त्यानंतर आपण काय करतो, स्टुडंटची सिग्नेचर जी आहे तर ती एक्झाम हॉलमध्येच करावी लागते, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. इन्व्हिजिलेटरच्या समोर करावी लागते, तर हा दुसरा पॉइंट आहे. आता इन्व्हिजिलेटर सिग्नेचर नेमकी कुठं असते, तर हे काम इन्व्हिजिलेटरच करणार आहेत, तर ते तुमचं काम नाही, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. अटेंडन्स असेल, व्हेरिफिकेशन असेल, तुमचा फोटो, त्यानंतर थंब व्हेरीफाय, तर हे सगळं काम ते सेंटरवाले करतात, तर ते आपल्याला काही करायचं काम नाही. आता यानंतर पुढचे थोडे पॉइंट्स महत्वाचे, पण त्या अगोदर समजा तुम्हाला काही बोलायचं असेल, कॉलवर बोलायचं असेल, तुम्ही कॉल असा मेसेज करा. तुम्हाला एक नंबर दिला जाईल, त्या नंबरवर कॉल करा. ते आमचे एक्सपर्ट काउन्सिलर असतात, ते तुम्हाला हेल्प करतील. यानंतर जर पुढे तुम्हाला आमची काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. म्हणजे कॉल केला म्हणजे जॉईनच व्हायचं असा विषय नाही. आता पहा पार्ट 3, स्टुडंट कोणत्या मोठ्या चुका करतात. तर काय करतात बघा, एक तर रॉंग फोटो जो आहे तर तो ऍडमिट कार्डवर चिपकवतात. आता रॉंग म्हणजे कसा, अगोदर अपलोड केला वेगळा, पण तो फोटो सापडूनच नाही राहिला. माझा नवीन फोटो काढायचा, त्यातलं शर्ट वेगळं, बॅकग्राऊंड वेगळं आणि त्याला चिपकून, आणि नंतर मग तिथं एक्झाम हॉलमध्ये होते गडबड. तर हा पहिला पॉइंट की जो काही विद्यार्थी करतात. दुसरा, जो आपल्याला अंगठा द्यायचा, तर तो काय होतं की विद्यार्थी अंगठा शाईच्या इंकपॅडमध्ये ते बुडवतात, अंगठा ठेवतात आणि तो जोरात प्रेस करतात, तर तो फक्त एक धब्बा, एक डाग उमटतो किंवा एकदम पुसट उमटतो. तर त्यामुळे तसं होऊ देऊ नका. प्रॉपर त्या बॉक्समध्ये तुमचा थंब इम्प्रेशन व्हायला पाहिजे. यानंतर पुढचं, आधीच सिग्नेचर करून ठेवणे, तर ही पण एक मोठी चूक आहे. नंतर पुढचा, ऍडमिट कार्ड फोल्ड करणे. आता ऍडमिट कार्ड फोल्ड केलं किंवा 2-4 घड्या टाकल्या, खिशात घातल्या आणि नेला ऍडमिट कार्ड एक्झाम हॉलमध्ये, तर त्याला फोल्ड करू नका, फोल्ड होऊ देऊ नका शक्यतोवर. आता यानंतर फोटो जो आहे तर तो व्यवस्थित न चिपकवणे. एक्झाम हॉलमध्ये गेल्याच्या नंतर फोटो पडून जातो, मग ते पेपर राहतो दुसरीकडे आणि आपल्या मुलाचं लक्ष, मुलीचं लक्ष जातं त्या ऍडमिट कार्डवर. तर त्यामुळे तसं होऊ देऊ नका, व्यवस्थित चिपकवा. चांगला पद्धतीचा जो ग्लू आहे, जो फेविकॉल वगैरे मिळतं, तर त्यानं व्यवस्थित त्याला चिपकवा, स्टॅपलर करू नका. यानंतर एक गोल्डन रूल जो तुम्हाला सांगतोय, जे सांगितलं आहे तेच करा, एक्स्ट्रा काहीही करू नका. एक्स्ट्रा काहीच करायचा प्रयत्न करायचा नाही. तर हे सगळे जे काम आहे तर हे आतापर्यंत तुमच्या लक्षात आले असतील. पण काही टिप्स आहे की ज्या टिप्स आपण लक्षात ठेवायला पाहिजे, की 2-3 फोटो एक्स्ट्रा जे येतात ते सोबत ठेवा. त्यानंतर ट्रान्सपरंट फोल्डर वापरा, पाण्याची बॉटल पण ट्रान्सपरंटच पाहिजे. त्यानंतर एक एक्स्ट्रा प्रिंट सोबत ठेवा, जेणेकरून तुम्हाला समजा काही अडचण आली, प्रिंट सापडली नाही वेळेवर तिथं एक्झाम हॉलच्या बाहेर असताना, तर ती दुसरी सोबत नेता येईल. त्यानंतर आयडी प्रूफ ओरिजिनल सोबत न्या, तो विसरू नका. आता जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. काही अडचण असेल तर कॉल असा मेसेज करा. थांबूया. ओके, बाय.